बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। शहरालगत असलेल्या 40गाव चौफुली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महामार्गावर खड्डे पडल्याने अनेक वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अनेक लहान मोठे अपघात देखील खड्ड्यांमुळे होतात। महामार्गाच्या जवळच लळिंग टोल नाका आहे, त्या ठिकाणी वाहनांना प्रचंड प्रमाणात टोल द्यावा लागतो, परंतु महामार्ग प्राधिकरण फक्त या ठिकाणी पैसे वसूल करतात। महामार्ग दुरुस्ती करत नाही, त्यामुळेच या ठिकाणी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो। पावसाळ्यात आधीच महामार्गावरील खड्डे बुजवणं अपेक्षित होतं, मात्र ते केलं नसल्यानं या ठिकाणी महामार्गाला खड्ड्यांचं स्वरूप वाढलं आणि त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। काय जागा काय खड्ड्यांची काय समस्या आहे? रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। प्रशासनाने पावसाळ्याच्या अगोदर या रस्त्यांची डागडुजी करण्याची गरज होती, पण प्रशासनाने त्याबाबत कोणती भूमिका न घेता नागरिकांच्या जीवाशी हा खेळ चाललेला आहे। अक्षरशः अर्धा ते 1 फूट रुंदीचे आणि खोलीचे हे खड्डे या ठिकाणी निर्माण झाले। आपण बघू शकता रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। बाहेरगावून येणाऱ्या प्रवाशांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे त्यांच्या मणक्यांचे प्रॉब्लेम असतील, काही इथून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर सिव्हिल हॉस्पिटल आहे, जे जिल्ह्याचं रुग्णालय आहे, त्या ठिकाणी जिल्ह्याभरातनं शिरपूर, दोंडाईच्या, शहादा इतर परिसरातून रुग्ण येत असतात। त्या रुग्णांना मरण यातना सहन करावं लागतात आणि असंख्य रोग आजार या रस्त्याच्या याच्यामुळे नागरिकांचे होत आहेत। मणक्यांचे आजार असतील, पाठदुखी असतील, काहींचे पडून अपघात होत आहेत, काहींचा जीव गेलेला आहे। प्रशासन किती लोकांचा जीव घेतल्यानंतर याच्यात सुधारणा करेल असं प्रशासनाने जाहीर करावं आणि हा नागरिकांशी होणारा त्रास आणि जीवाशी खेळ हा प्रशासनाने थांबवावा, हीच एक धुळेकर नागरिक म्हणून अपेक्षा आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।